आज वक्ते म्हणून आपल्याला लाभलेल्या डॉक्टर केशव साठे यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी आलोय. डॉक्टर केशव साठे हे 1981 पासून दूरचित्रवाणी आणि प्रसार माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रथम दूरदर्शन आणि त्यानंतर बालचित्रवाणीच्या माध्यमातून त्यांनी 500च्या वरती दूरचित्रवाणी माहितीपट, मालिका आणि कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या थेट प्रसारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच एज्युसॅट या महत्त्वाकांक्षी अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या दूरचित्रवाणी प्रकल्पामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाचे समन्वयक प्रतिनिधी म्हणून देखील काम केले. शैक्षणिक दूरचित्रवाणी या विषयामध्ये माध्यमशास्त्र शाखेअंतर्गत पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी त्यांनी संपादित केली आहे. ब्रॉडकास्ट जर्नलिझम या विषयावरील त्यांची 11 लेखांची मालिका टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकामध्ये प्रसिद्ध झाली होती. ब्रॉडकास्ट जर्नलिझम अँड डिजिटल मीडिया हे इंग्रजीतील, तर टेलिव्हिजन आणि प्रसार माध्यम हे मराठी पुस्तक त्यांच्या नावावरती आहे. सकाळ प्रकाशनातर्फे 50 आयकॉनिक पर्सनॅलिटीज हे चरित्रात्मक पुस्तक आणि भिनलेली माणसं हे 366 व्यक्तिमत्वांचा वेध घेणारं पुस्तक हे देखील त्यांच्या नावावरती आहे. त्यापैकी भिनलेली माणसं या पुस्तकाची अल्पावधीतच दुसरी आवृत्ती बाजारात आलेली आहे. कॉमनवेल्थ ब्रॉडकास्टिंग या इंग्लंडमधील नियतकालिकात त्यांचं शोधलेखन प्रसिद्ध होत असतं. सकाळ, महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांमध्ये माध्यम आणि शिक्षण या विषयांवरती ते नियमित लेखन करतात. तसेच दूरदर्शन, झी टीव्ही, IBN, लोकमत या वाहिन्यांवरती माध्यम शिक्षण या विषयावरती त्यांच्या मुलाखती देखील प्रसारित झालेल्या आहेत. विविध वृत्तवाहिन्यांवरती राजकीय विश्लेषक म्हणून देखील त्यांचा नियमित सहभाग असतो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्मार्ट या मीडिया स्कूलचे संस्थापक संचालक म्हणून 4 वर्ष त्यांनी काम केलं आणि सध्या ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मासकॉम विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. तसेच संज्ञापन या विषयाचे PhD मार्गदर्शक म्हणून देखील ते कार्यरत आहेत. ज्ञानप्रकाश नावाचं वृत्तपत्र पुण्यामध्ये 1849 साली सुरू झालं. दर्पण बाळशास्त्री जांभेकरांचं प्रसिद्ध बंद पडलं त्यानंतर. तिथपासून एक लोकाभिमुख दैनिक म्हणून त्या नियतकालिकाचं त्या काळातला कौतुक होतं किंवा त्या काळातली वर्णनं होती. त्यानंतर लोकमान्यांचा केसरी 1881 साली आला. ऑल इंडिया रेडिओ 1927 साली आला. दूरदर्शन 1959 साली सुरू झालं. त्यानंतर आज घडीला 24/7 चालणारे न्यूज चॅनल्स आहेत. ते मीडिया ट्रायल्स घेतात, नॅरेटिव्ह सेट करतात. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची बदलणारी वेगवेगळी स्वरूपं गेली 147 वर्ष वसंत व्याख्यानमाला बघत आहे. आजच्या 16व्या पुष्पामध्ये माध्यमांची मयसभा या विषयावरती डॉक्टर केशव साठे आपलं व्याख्यान देतील. तत्पूर्वी मी पार्थ जोशी यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय वक्त्यांचा पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. आणि व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सरांचं व्याख्यान चालू असेपर्यंत ज्या वक्त्यांना ज्या श्रोत्यांना आपले प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी स्टेजच्या दोन्ही बाजूला बॉक्सेस ठेवलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न वाटतील विचारावे ते त्यांना विचारावेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. वसंत व्याख्यानमालेमध्ये प्रसार माध्यम याविषयी बोलण्याची मला संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. आणि आजचा जो आपला विषय आहे म्हणजे याचं जे शीर्षक आहे माध्यमांची मयसभा या विषयावर माझे विचार प्रकट करतो. मयसभा हा शब्द आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तो म्हणजे महाभारतातला आहे. महाभारतामध्ये त्याचा उल्लेख असा आहे की अशी एक जागा आहे की त्या जागेमध्ये गेल्यानंतर माणसाला भ्रम होतो. म्हणजे ज्या ठिकाणी तो असा छान चालत चालत जाऊ इच्छितो, पाय टाकतो तर तिथं पाणी निघतं आणि जिथं पाणी असतं ते दिसत नाही आणि मग पुन्हा तो चालायला लागतो आणि त्याची फजिती होते. काही ठिकाणी तो वेगाने चालायला लागतो आणि समोर भिंत येते पण ती त्याला आधी दिसलेली नसते. म्हणजे मयसभा ही गोष्ट अशी आहे की जिथं ज्या गोष्टी नाही त्या आपल्याला दिसतात आणि आपल्याला ज्या दिसतात त्या ठिकाणी नसतात. माझं आजचं व्याख्यान हे प्रसार माध्यमामध्ये काय पद्धतीनं गोष्टी आहेत असं ते दाखवतात पण त्या नाही आहेत हे मांडण्याचं आहे. तुम्हाला कल्पना असेल की आत्ता ह्यांनी सांगितलं तसं दूरदर्शनपासून आपल्याकडे प्रसार माध्यमाचे मी मुख्यत्वे टेलिव्हिजन याविषयी बोलणार आहे आणि त्यानंतर अर्थातच नवीन माध्यमं, वृत्तपत्र, रेडिओ
याविषयी थोडंसं बोलीन. पण मुख्य म्हणजे ही जी मयसभा निर्माण झाली आहे ती टेलिव्हिजन माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्यासमोर आली आहे आणि त्याविषयी मी बोलणार आहे. 1959 साली आपल्याकडं दूरदर्शन सुरू झाला, म्हणजे दिल्लीमध्ये सुरू झाला. 15 सप्टेंबर 1959. दूरदर्शन सुरू झाला तो कुठलंही प्लॅनिंग वगैरे करून झाला आहे असं नाही. जसं आकाशवाणीच्या बाबतीत ब्रिटिशांच्या काळापासून आकाशवाणी आपल्याकडे होती आणि मग पुढे ती भारतात कंटिन्यू झाली. पण दूरदर्शनचं मात्र तसं झालं नाही. दूरदर्शन ही एक प्रकारची सेरेंडिपिटी नावाचा एक शब्द आहे इंग्रजीमध्ये. अचानक काहीतरी आपल्याला मिळणं आणि हे अचानक आपल्याला काही गोष्टी समोर आल्या आणि त्यातून मग करून बघूया अशा स्वरूपात दूरदर्शन आपल्याकडे सुरू झाला. म्हणजे झालं असं की 1955-56च्या सुमाराला दिल्लीमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये काही परदेशातून कॅमेरे झाले होते. ते फिलिप्स या कंपनीने मागवले होते आणि प्रदर्शन झाल्यानंतर त्यांना ते परत पाठवणं सोयीचं नव्हतं आणि म्हणून ते I&B मिनिस्ट्रीकडं ते म्हणले की तुम्ही ठेवा आणि तुम्ही वापरा. मग I&B मिनिस्ट्रीने त्याच्यावर काही आपल्याला करता येईल का यावर विचार करायला सुरुवात केली. सुदैवाने 1-2 वर्षातच युनेस्कोच्या एका मीटिंगमध्ये आपल्याला $20,000 एवढं अनुदान या युनेस्कोने दिलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे आता इक्विपमेंट आहे तर याचा वापर करून याचा विचार करून तुम्ही काही करता येत असेल तर करा. ते म्हणाले ठीक आहे. आणि मग थोडासा प्रयोग करत 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 26 जानेवारीची जी आपली परेड आहे 1959ची ती प्रायोगिक स्वरूपात दिल्लीमध्ये दाखवण्यात आली आणि 15 सप्टेंबर 1959ला दूरदर्शन दिल्लीमध्ये सुरू झाला. मी जी मयसभा म्हणतोय त्या मयसभेशी तुम्ही म्हणाल याचा काय संबंध आहे, तर त्याचा संबंध असा आहे की जे काही सुरू झालं त्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या होत्या आणि या राहिलेल्या त्रुटी पुढं पुढं वाढत गेल्या आणि मग आपण आज या परिस्थितीमध्ये येऊन पोचलेलो आहोत. तर या त्रुटी कुठल्या होत्या, अर्थातच करून बघूया या स्वरूपात ते असल्यामुळं कुणालाच काही कल्पना नव्हती. आपल्याकडं कोणी चांगली मनुष्यबळही नव्हतं, इक्विपमेंटही साधी होती आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. वैजंतीमालाचा डान्स पहिला झाला होता 15 सप्टेंबर 1959ला आणि सुदैवाने 2 मराठी माणसं या आपल्या दूरदर्शनच्या स्थापनेमध्ये इन्व्हॉल्ड होती. म्हणजे आपले लाडके लेखक पु ल देशपांडे आणि इंजिनियर V.G. मुळे जे पुढे FTIला दूरदर्शनमध्ये चीफ इंजिनियर म्हणून कार्यरत होते. या दोघांनी फार महत्त्वाची जबाबदारी दूरदर्शनच्या उभारणीमध्ये केलेली आहे. सुरू झाला तर आता नेमका दूरदर्शनचे कार्यक्रम काय दाखवायचे. एक तुमच्या लक्षात असं येईल की आपल्याकडं म्हणजे जसं इतर देशांमधल्या टेलिव्हिजनची अवस्था जर तुम्ही बघितलीत तर रशियामध्ये युरोपच्या काही भागामध्ये जे दूरदर्शनचे किंवा दूरचित्रवाणीचे कार्यक्रम व्हायचे ते मुख्यत्वे करून लोककथा लोकशिक्षण याला वाहिलेले होते. नंतर डच किंवा इटली इंग्लंड याच्यामध्ये शिक्षण प्रबोधन याविषयीचे कार्यक्रम व्हायचे. म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक देशाचं कार्यक्रम सादर करण्याचं स्वरूप त्यातलं कंटेंट याविषयीचं एक आयसाईट ठरलेली होती. अमेरिकेची तुम्हाला कल्पना आहे की अमेरिकेमध्ये एक मुक्त अर्थव्यवस्था आणि मुक्त जीवन या स्वरूपामध्ये कार्यक्रम व्हायचे. म्हणजे एक फार महत्त्वाची ऐकण्यासारखी गोष्ट आहे की अमेरिकन टेलिव्हिजनच्या बाबतीत सांगितली जाते की एक मुलगा असतो, एक फॅमिली असते आणि रात्री तो झोपलेला असतो आणि सकाळी उठतो तर घरात थोडंसं रडारडी सुरू असते. तर तेव्हा त्याला कळतं की अरे आपले आजोबा गेलेत. तर आजोबा गेलेत म्हटल्यानंतर त्याचा पहिला प्रश्न येतो, हू किल्ड माय ग्रँडपा. म्हणजे माणूस हा नैसर्गिकरित्या त्याचं निधन होऊ शकतं, म्हणजे कोणीतरी याला मारलं आणि त्यात तो गेला. म्हणजे अशा पद्धतीचे कार्यक्रमांची रचना असेल किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही ते कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवत असाल असे 3-4 प्रकारचे होते. पण आपल्याकडं ही पद्धत नव्हती. मुळामध्ये आपली जी कम्युनिकेशन थेअरी आहे ती कथाकथनाची आहे.
म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष जर बघत असाल तर आपल्याला ऑडिओ खूप आवडतो. म्हणजे जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही मालिका टेलिव्हिजनचे कार्यक्रम विदाऊट ऑडिओ ऐकताय तर तुम्ही 90% कार्यक्रम ऐकणारच नाही, कारण 90% कार्यक्रम तसे नसतातच. जास्तीत जास्त शब्दबंबाळ, जास्तीत जास्त संवादाने भरलेले, जास्तीत जास्त दंडनाट्याच्या म्युझिकने भरलेले अशा पद्धतीचे कार्यक्रम असतात. त्यामुळं आपल्या टेलिव्हिजनमध्ये या पद्धतीचे कार्यक्रम करताना खूप जणांना या तुमच्या लक्षात आलं असेल की आपली कम्युनिकेशन थिअरीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये दूरदर्शनच्या कार्यक्रमामध्ये पाहिजे तेवढ्या वेळी समाधानकारकरित्या पुढं आली नाही. आणखी एक महत्त्वाची त्रुटी मला जाणवती ती म्हणजे ती फक्त दूरदर्शनला लागू नाही तर ती आपल्या सर्वच म्हणजे आपल्या जीवनमानावर थेट प्रभाव टाकणारी आहे. ती म्हणजे आपल्या देशाची कल्चरल पॉलिसी अशी काही नाही आहे. तुमच्या वाचनात आलं की आपल्या देशाचे एक असं डॉक्युमेंट आहे कल्चरल पॉलिसी. आपली कल्चरल पॉलिसीच नाही आहे. त्यासाठी प्रयत्न पण झाले होते. 2008-9 मध्ये 1-2 मीटिंग्स पण झाल्या होत्या आणि असं मत पडलं की आपला देश इतका वैविध्यतेने नटलेला आहे तर त्याची एक कल्चरल पॉलिसी कशी होईल. खरं म्हणजे माझं असं मत आहे की इतकी वैविध्यता असताना खूप चांगल्या पद्धतीनं इंटरप्रिट करून आपल्याला कल्चरल पॉलिसी तयार करता आली असती. पण आपल्याकडं कोणतीही कल्चरल पॉलिसी नसल्यामुळं याचा परिणाम दूरदर्शनच्या कार्यक्रमांवर व्हायला लागला. म्हणजे कार्यक्रम तयार करताना कुठल्या पद्धतीचे कार्यक्रम करायचे याचं दिशादर्शन आपल्याकडच्या लोकांना नव्हतं. पण एक आवर्जून सांगावं असं वाटतं की जेव्हा 1972 मध्ये दूरदर्शन मुंबईला सुरू झाला 2 ऑक्टोबर, तेव्हा सगळी माणसं शिकत होती. नव्या नवलाईचे दिवस होते. काहीतरी करून बघायचा उत्साह होता. इक्विपमेंट्स खूपच साधी आणि प्राथमिक दर्जाची होती. तरीही खूप चांगले कार्यक्रम आपल्याला 1972 ते 1990 पर्यंत पाहायला मिळाले. मला वाटतं त्यातले तुम्ही बरेचसे साक्षी असाल की खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम ह्या 15-17 वर्षात बघायला मिळाले. माझं असं म्हणणं नाहीच आहे की दूरदर्शनने अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम दिले. परंतु जर तुम्ही दूरदर्शनच्या कार्यक्रमाची लोकप्रियता बघाल तर सर्वात जास्त लोकप्रिय कार्यक्रम दूरदर्शनचा हा रविवारचा सिनेमाच होता किंवा गुरुवारचं छायागीतच होतं किंवा शनिवारचा मराठी चित्रपटच होता किंवा तबस्सुमचा फूल खिले गुलशन गुलशनच होता. म्हणजे मला असं सांगा की दूरदर्शन हे माध्यम म्हणून जर येणार असेल तर त्या माध्यमासाठी तयार केलेल्या कार्यक्रमांनी लोकप्रिय व्हायचं का त्या माध्यमाने पोस्टमन म्हणून काम केलं आहे त्या सिनेमामुळे त्यांनी लोकप्रिय व्हायचं. या 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या. म्हणजे आपला सर्वात TRP जास्त हा दूरदर्शनच्या चित्रपटांना आणि चित्रपट गीतांना होता. त्यामुळं कार्यक्रम चांगले होत होते. दुसरा एक दोष असा राहिला तो म्हणजे मोस्टली सगळ्या कार्यक्रमांचा चेहरा शहरी होता. म्हणजे तोंडावळा म्हणतो तो शहरी होता, कारण ते कार्यक्रम तयार करणारी मंडळी ही सगळी शहरी होती. त्यामुळे तुम्ही अगदी काही आमची माती आमची माणसे किंवा लोकसंगीताचे कार्यक्रम सोडलेत तर आणि ते साहजिक होतं कारण स्टुडिओ मुंबईत होता. त्यामुळे मुंबईत उपलब्ध होणारी माणसं त्या कार्यक्रमात सहभागी व्हायची आणि त्याचा तोंडावळा शहरी राहिला. त्यामुळं ऑल ओव्हर महाराष्ट्र जेव्हा कार्यक्रम पोचायचे तेव्हा नाही म्हटलं तरी तिथल्या प्रेक्षकांना आयडेंटिफाय करणं स्वतःबरोबर हे अवघड व्हायचं. चौथा एक दोष दूरदर्शनच्या कार्यक्रमाचा तो म्हणजे प्रेक्षकांना काय हवं आहे. प्रेक्षकांना काय हवं आहे म्हणजे काय हवं आहे म्हणजे त्यांना छायागीतच हवं या अर्थाने म्हणत नाही. प्रेक्षकांच्या नेमक्या गरजा काय आहेत याचं फार मोठ्या प्रमाणात जे अन्वेषण व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. प्रत्येक प्रेक्षकांच्या आपल्या तुमच्या सगळ्यांच्याच सांस्कृतिक गरजा असतात, शैक्षणिक गरजा असतात. या गरजा नेमक्या कुठल्या आहेत हे समजून न घेता कार्यक्रमांची निर्मिती झाली. त्यामुळं एक 20-25% म्हणजे आता आम्हाला आवडणारा गजरा आवडायचा, नाटक आवडायचं, नाट्यसंगीत आवडायचं. संगीताचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात दूरदर्शनवर झाले. याचं आणखी एक कारण मला वाटतं की दूरदर्शनमध्ये जो पहिला स्टाफ आला
तो आकाशवाणीवरून आला. कारण झालं असं की नवीन माणसांची भरती करताना त्यांचं क्वालिफिकेशन काय बघायचं. तेव्हा काही जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, टेलिव्हिजन स्पेशलायझेशन अशा पद्धतीचे विषय नव्हते. मग त्यातल्या त्यात बाबा माध्यमात काम केलेला, मग आकाशवाणीमध्ये काम केलेला, मग NHDमध्ये काम केलेले, अशा काही स्वरूपाची मंडळी आली आणि दूरदर्शनमधले कार्यक्रम व्हायला लागले. हा सगळा प्रवास चालू असताना प्रेक्षक अन्वेषण न झाल्यामुळं आणि ज्या पद्धतीनं इक्विपमेंटचा वापर, म्हणजे बरेचसे तुम्ही दूरदर्शनचे कार्यक्रम बघितले असतील तर बरेचसे स्टुडिओमधले आहेत. एक 20-25% ते आउटडोअर आहेत, पण 70-75% ते कार्यक्रम स्टुडिओमधले आहेत. म्हणजे स्टुडिओ आणि बाहेरचे याचं प्रमाणही व्यस्त होतं. त्याचाही परिणाम नाही म्हटलं तरी प्रेक्षक म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रेक्षक साक्षरता नावाची एक गोष्ट असते. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून दृश्य साक्षर कितपत झालो, त्याला दृश्य साक्षर कसं केलं याची जबाबदारी त्यावेळचं माध्यम म्हणून दूरदर्शनची होती. पण आपण त्या पद्धतीनं प्रेक्षकांना दृश्य साक्षर ज्या प्रमाणात करायला पाहिजे होतं त्या प्रमाणात केलं नाही. म्हणजे सगळे स्टुडिओ बेस कार्यक्रम, सिनेमाची गाणी, सिनेमे, नाटक. टेलिव्हिजन हा एक सिनेमापेक्षा वेगळी गोष्ट आहे. टेलिव्हिजन ही नाटकापेक्षा वेगळी गोष्ट आहे. ती एक इंटिमेट, एका फॅमिलीत एकत्र बसून 4-5 जणांनी एकत्रपणे एन्जॉय करण्याची गोष्ट आहे. त्याच्यातून एक भावबंध जुळले जातात. टेलिव्हिजन इज अ व्हेरी पिक्युलर इक्विपमेंट और पिक्युलर मीडियम, पण तेवढा त्याचा विचार फार मोठ्या प्रमाणात झाला नाही. म्हणून ह्याला विनोदाने म्हटलं जातं की टेलिव्हिजन म्हणजे एक च्युइंगम फॉर आईज आहे, डोळ्यांनी चघळण्याचं च्युइंगम. ओळीनं चघळत बसतात, च्युइंगममधनं काहीच मिळत नाही ना आपल्याला, सत्व काहीच मिळत नाही, फक्त टाइमपास होतो. त्यामुळं हे काही दोष मी मुद्दाम एवढ्यासाठी मला सांगितलंय. मी स्वतः दूरदर्शनमध्ये 5 वर्ष काम केलं आहे. मी अनेक कार्यक्रमात निर्मितीत सहभागी होतो. लोकांना भयंकर ग्रेट कार्यक्रम होतात वगैरे सारखे रिस्पॉन्सेस पण मिळालेत. पण एक मास कम्युनिकेशनचा स्टुडंट म्हणून मी जेव्हा या सगळ्याकडे त्रयस्थपणे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की या त्रुटी या माध्यमाकडून राहूनच गेलेल्या आहेत आणि ह्या त्रुटींचा परिणाम आजही दूरदर्शनला भोगावा लागतोय. तो कसा लागतोय तो मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगेन. मग आता ही मयसभा कुठली, तर मी एक 4-5 प्रश्न, म्हणजे ज्या हे दूरदर्शनने निर्माण केलं आणि नवीन चॅनलनी आपल्या डोक्यात आणखी भिनवलं, ते म्हणजे जे टेलिव्हिजनवर आपण पाहतो ते सगळं खरं असतं. हा एक भ्रम. दुसरा भ्रम, टेलिव्हिजनच्या बाहेर कुठलंही जग नाही. तिसरा भ्रम की टेलिव्हिजन हाच एक उत्तम टाइमपास आहे. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की टाइमपास आणि करमणूक याच्यामध्ये खूप अंतर आहे. मी असं म्हणत नाही की तुम्हाला तुमची करमणूक कशा प्रकारची असावी, पण करमणूक म्हणजे आपल्या मनाला किंवा आपल्या बुद्धीला खतपाणी घालणारं, त्याला एक वेगळा आनंद देणारं असं काहीतरी बघायला मिळावं, अशा पद्धतीची प्रोसेस आपल्या मेंदूमध्ये होणं हे फारसं दूरदर्शनमुळे झालं नाही. हे सगळं होत असताना एक चांगली घटना घडली, जी मी त्याला चांगली पॉझिटिव्ह साईड ऑफ टेलिव्हिजन म्हणेन. ती म्हणजे साईट नावाचा प्रकल्प. तो 1975 साली सुरू झाला. सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट या नावाने हा 1 वर्ष प्रकल्प आपण काही परदेशी संस्थांच्या मदतीनं चालवला. आणि आपल्या असं लक्षात आलं की ह्या दूरचित्रवाणीचा उपयोग शैक्षणिक गोष्टींसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये करता येईल. आणि 2400 खेड्यांमध्ये या साईटच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम दाखवले. समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम दाखवले, नंतर शैक्षणिक कार्यक्रम दाखवले, शेतीविषयक कार्यक्रम दाखवले. सकाळ संध्याकाळ एक अर्धा तास अशी त्याची योजना असायची. यापूर्वी जसं मी तुम्हाला म्हणालो तसं ऑडियन्सला नेमकं काय हवं आहे, त्यांच्या काय गरजा आहेत याचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला गेला.
आणि हा सगळा अभ्यास करून 1 वर्ष हे कार्यक्रम राबवल्यानंतर असं लक्षात आलं की टेलिव्हिजन हे माध्यम समाज प्रबोधन करायला उपयुक्त आहे, लोकांना यातून चांगली माहिती मिळते आणि हे माध्यम जर आपण चांगल्या पद्धतीनं फुलवलं तर एक समाज, एक जबाबदार नागरिक बनवण्यात या माध्यमाचा नक्की उपयोग होऊ शकतो. म्हणजे एवढा सगळा आपण प्रकल्प केला, पण तो असा वेगळाच राहिला ना. दूरदर्शनचे कार्यक्रम जेव्हा 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 होत गेले ते म्हणजे नियमितपणे जो माझा रुटीन आहे त्याच पद्धतीचा कार्यक्रम होत गेला, त्यामुळे त्यात एक साचलेपण यायला लागलं. पण एक फायदा आमचा असा होता की आम्हाला कुणी स्पर्धक नव्हता, कुणीही स्पर्धक नव्हता 1991-92 पर्यंत. 91-92 पर्यंत स्पर्धक नसल्यामुळं आम्ही जे कार्यक्रम दाखवले ते बघणं एवढंच तुमच्या हातात होतं. पण जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा यात सगळ्या त्रुटी आपल्या बाहेर यायला लागल्या. या बाहेर यायला लागल्यानंतर असं लक्षात यायला लागलं की अरे आता आपले प्रेक्षक दुसरीकडे जात आहेत. अर्थात त्याची काही कारणं जेन्युइन होती, कारण बाहेरच्या ज्या कंपन्या आल्या म्हणजे झी टी व्ही सारखे किंवा स्टार टी व्हीचे जे काही हिंदी मराठी अवतार होते यांच्याकडे भरपूर पैसे होते, यांच्याकडे भरपूर चांगल्या पद्धतीची इक्विपमेंट्स होती आणि इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी होती, कारण त्यांना माहीत होतं की इंडियन ऑडियन्स खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या ऑडियन्सकडनं आपण खूप चांगल्या पद्धतीनं काय काय गार्नर करू शकतो. आणि त्यामुळे त्यांचे एकदम चकमकीत कार्यक्रम बघून आपण भारावून गेलो. किती भारावून गेलो. किती पद्धतीच्या सिरियल्स तुम्हाला आठवत असतील, चकचकीत सिरियल्स, उत्तम अभिनय असलेल्या, उत्तम दिग्दर्शन असलेल्या, उत्तम टेक्निकली छान केलेल्या आणि त्याच्यापुढं मुंबईच्या स्टुडिओमध्ये केलेल्या, कमी पैशात केलेल्या, कमी तांत्रिक सुविधा असताना केलेल्या यांची तुलना होऊ लागली. आणि ही तुलना होऊन लागल्यानंतर हळूहळू दूरदर्शनचा रेव्हेन्यू कमी होत गेला. खरं म्हणजे अशा वेळेला दूरदर्शननी एक गोष्ट करायला पाहिजे होती, ती म्हणजे दूरदर्शनचा अदरवाईज जो USP ठरला असता तो USP असा होता की साधे सोपे कार्यक्रम, फार झगमगाट नाही, पण निश्चितपणे प्रबोधन करणारे, निश्चितपणे ज्ञान देणारे, निश्चितपणे कन्सिस्टंटली लॉजिकली काहीतरी सांगणारे अशा पद्धतीची जी काही कार्यक्रम होते ते कार्यक्रम धरून ठेवायला पाहिजे होते. पण झालं असं की आता स्पर्धा आहे म्हटल्यानंतर ते म्हणले आपणही स्पर्धेत उतरू आणि स्पर्धेत उतरू म्हटल्यानंतर आपण सगळी त्यांची नक्कल करायला लागलो. मग बुगी वुगीसारखे कार्यक्रम तयार होऊ लागले, मग मुलांना बोलवायला लागल्या, त्यांच्या स्पर्धा व्हायला लागल्या आणि मग एक त्याला त्या स्पर्धेत तर आपण उभे राहणं शक्यच नव्हतं, कारण त्यांच्याकडची जी काही आर्थिक सुबत्ता होती ती आपल्याकडे नव्हती. त्यामुळे आपण आपलं सोडून त्यांच्या पाठीमागं पळालो, त्यामुळे आपला जो USP होता तोही गेला आणि या स्पर्धेमध्ये आपण टिकू शकलो नाही. मी म्हणतो इथपर्यंत की हळूहळू तेही पुढे गेलं असतं, पण पुन्हा एकदा दूरदर्शनला दुर्बुद्धी सुचली आणि प्रसार भारती नावाचं एक लोढणं आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या गळ्यात टाकलं गेलं आणि ते आता 25 वर्ष पूर्ण होतील या नोव्हेंबरमध्ये. 97 साली ते सुरू झालं. काय होतं प्रसार भारती? काही नाही, I&B मिनिस्ट्रीच्या ताब्यातले जी सगळी दूरदर्शन आकाशवाणी आहेत त्याचा ताबाच या सगळ्या ऑटोनॉमस, सो कॉल्ड ऑटोनॉमस या संस्थेकडे गेला. त्या संस्थेमध्ये सगळे वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमधनं आलेले लोक होते, त्यांना ऑडिओ व्हिज्युअलचा अनुभव नव्हता. ते बाबू होते, त्याने सांगितलं नाही आपण आपलं उत्पन्न मिळवायचं, आपले पैसे आपण मिळवायचे, आपला पगार आपण करायचा. त्यामुळे झालं काय की जे निर्माते सर्जनशील मानले जायचे, क्रिएटिव्ह काहीतरी करत होते, त्या निर्मात्यांना आपले कार्यक्रम विकले जाण्यासाठी जे जे काही करायचं आहे ते करावं लागलं. म्हणजे आपले कार्यक्रम विकले जावेत म्हणून निर्मात्यांना, सर्जनशील निर्मात्यांना कोट टाय बघून म्हणजे एखाद्या जाहिरात एजंटसारखं किंवा मार्केटिंगच्या माणसासारखं उभं राहावं लागलं. मी हे रूपक म्हणून सांगतो, अगदी प्रत्यक्ष ते उभे राहत नव्हते, पण एकूण अशा पद्धतीची परिस्थिती झाली. एक दूरदर्शननी सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे प्रसार भारतीमुळं, की दूरदर्शन आकाशवाणीसाठी केला जाणारा खर्च हा खर्च मानला. खरं म्हणजे ही मोठी गुंतवणूक होती आणि ह्युमन रिसोर्सेसमधली आणि तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी केलेली गुंतवणूक होती. म्हणजे
वेगवेगळ्या मिनिस्ट्रीमधनं जरी त्यांनी पैसे घेतले असते, म्हणजे वुमेन वेलफेअरमधनं, चाइल्डमधनं, एज्युकेशनमधनं, आणि ते पैसे सगळे पूल केले असते, तरी दूरदर्शन खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहिलं असतं. कारण ह्या सगळ्यांसाठी ते कार्यक्रम करत होतो ना आपण. पण तसं झालं नाही. आणि गेल्या 2 वर्षांचे आकडे असं सांगतात, 19-20, 20-21 दूरदर्शनचा जो काही नफा आहे तो जवळजवळ 20-25% एवढाच राहिला. म्हणजे एवढी मोठं इन्फ्रास्ट्रक्चर असून आता हे जे काही तयार केलं, म्हणजे आपल्यातला जो काही आपल्यातला ऑडियन्स किंवा आपल्यातला व्ह्युअर जो तयार झाला, तो असा 72, 75, 80, 90 या सालापासून होत गेला आणि तो या नवीन आलेल्या चॅनलच्या समोर बसला. आता तुम्हाला कल्पना आहे की या ज्या खाजगी वाहिन्या आहेत, म्हणजे एकूण जर तुम्हाला याचा टर्नओव्हर तर 1,60,000 कोटी रुपये दरवर्षी प्रसार माध्यमाचा टर्नओव्हर आहे भारतातला. 1,60,000 कोटी रुपये. यात सगळं आलं. यात ॲडव्हर्टायझिंग आलं, सोशल मीडिया आली, फिल्म्स आल्या, टेलिव्हिजन आला, रेडिओ आला. आणि एवढा सगळा टर्नओव्हर असूनही आज आपण टेलिव्हिजनसमोर जेव्हा बसतो तेव्हा पूर्ण समाधानाने बसत नाही. बसलो तर सवय लागली म्हणून बसतो, की कालचा एपिसोड आता पुढं उद्या दुसरा आहे, परवा तिसरा आहे, कुठंतरी लिंक लागलेली असती म्हणून बघतो. पण जर तुम्ही नीट बघितलं की आपण खरंच जे बघतोय ते उच्च दर्जाचं आहे का, ते अभिनय म्हणून उच्च दर्जाचं आहे का, ते कथानक म्हणून उच्च दर्जाचं आहे का, ते एखादा नवीन विषय म्हणून, कल्पकता म्हणून उच्च दर्जाचं आहे का, तर याचं उत्तर तुम्हाला कदाचित निगेटिव्ह येईल. कारण हे आपल्याला मोफत मिळत असतं, वेगळ्या अर्थाने मोफत मिळत असतं म्हणतो. म्हणजे टी व्हीच्या केबल जोडणीसाठी आलेला खर्च आपण करत असतो, किंवा टाटा स्कायचे आपण काय 500-600 रुपये भरत असतो, पण ते जोडणीचे खर्च असतात, ते कार्यक्रमाचे खर्च नसतात, नाही का. ते इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला दिलेलं असतं, त्याचे खर्च असतात. बाकी तुम्हाला कार्यक्रम फुकटच मिळत असतात. मग एवढं सगळं फुकट मिळत असतं तेव्हा आपल्याला तक्रार करायला जागा नसते. ही एक वेगळी मयसभा आहे, लक्षात घ्या. की फुकट मिळत आहे म्हणून बघायचं आणि आपल्या दिवसभराचे संध्याकाळ खराब करून टाकायच्या. मी खूप निगेटिव्ह बोलतोय अशातला भाग नाही, कारण खरंच तुम्ही नीट विचार करा. कुठल्याही सिरियल्स, कुठलेही कार्यक्रम, बातम्यांबद्दल आपण नंतर बोलू, कारण ते त्याहूनही भीषण आहे. पण खरंच काही आपल्या हातात येत नाही हो. म्हणजे मला असं वाटतं की मी तर सिरियल बघणं केव्हाच बंद केलं आहे. जेव्हा मी बघत होतो ते आम्ही करतही होतो, म्हणजे मी प्रोडक्शन पण करत होतो, पण काहीच हातात येत नाही. म्हणजे आपल्यातला एक चांगला सुसंस्कृत माणूस, एक चांगला वाचक, एक चांगला प्रेक्षक घडवण्यात या माध्यमाचं योगदान मला काही फारसं दिसत नाही. आपलाच एक संध्याकाळ 2-3 तास टी व्ही समोर काढली, याच्या पलीकडे आपल्या हातात काय राहत नाही. मग कशासाठी आपण, मग काय पर्याय आहेत आपल्याकडं? OTT नावाचा भाग आता आलायला, ओव्हर द टॉप. ओव्हर द टॉप म्हणजे केबल नाही किंवा सॅटेलाईट नाही, तर डायरेक्ट इंटरनेटनी तुमच्यापर्यंत पोचणारी म्हणून ओव्हर द टॉप. पण OTT हा सगळ्यांनाच परवडेल अशातला भाग नाही. म्हणजे नेटफ्लिक्स सारख्यांचे तर रेट खूप आहेत, त्यांनी थोडे कमी केलेत आत्ता. पण अप्रतिम त्यांच्याकडचे काही कार्यक्रम आहेत, काही भीषण आहेतच. पुन्हा एक लक्षात घ्या, ही माणसं मार्केटिंग करायला बसलेली आहेत, ही माणसं कार्यक्रम विकायला बसलेली आहेत. त्यामुळे त्यांना सगळ्या लोकांसाठी कार्यक्रम तयार करावे लागतात. आपल्याकडेही दूरदर्शनच्या सॅटेलाईट चॅनलवर वाईल्डलाईफवरचे, नेचरवरचे अप्रतिम आजही बघायला मिळतात, म्हणजे नेहमीचे आपल्या घरात. पण आपण ते किती वेळा बघतो, आपण ते किती वेळा फॉलो करतो? तर ह्याचं प्रमाण बघितलं तर आपल्याला शेवटी एंटरटेनमेंट म्हणजे कथा, एंटरटेनमेंट म्हणजे सासू सुनेच्या गोष्टी, एंटरटेनमेंट म्हणजे संघर्ष, एंटरटेनमेंट भांडणं, अशा पद्धतीच्याच गोष्टींमध्ये आपला रस ओढला जातो. पण अशा पद्धतीचे जे काही चांगले कार्यक्रम आहेत ते बघण्यासाठी आपण आपला वेळ देत नाही, तो दिला पाहिजे.
ही मयसभा आहे मी एवढ्यासाठीच, म्हणजे जेव्हा टायटल मी त्यांना सांगितलं, मी म्हटलं अरे मी जिथं पाऊल टाकतो तिथं मला वाटतं छान आहे, नंतर लक्षात येतं अरे मी फसलो. म्हणजे आपण आपला वेळ हा आपली सर्वात व्हॅल्युएबल गोष्ट जर आपल्याकडं आज कुठली असेल प्रत्येक माणसाकडं, तर ती त्याचा वेळ आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपला वेळ क्वालिटेटिव्ह पद्धतीनं घालवण्याचं जर आपण सवय नाही लावली तर हे खूप अवघड आहे. मी माझा 1 तास संध्याकाळचा 7 ते 8 मी असा घालवायचा. पर्याय आपले आपण तयार केले पाहिजेत. म्हणजे शास्त्रीय संगीत सुरुवातीला कळत नाही, पण कळायला लागल्यानंतर तुम्ही त्या ज्या आनंदात डुबून जाता, म्हणजे शास्त्र कळत, काही जणांना तर शास्त्रही कळत नाही, पण काही हरकत नाही, रागही कळत नाही, पण ते ऐकल्यानंतर बरं वाटतं. तर अशा पद्धतीची समृद्धी आपण आणायचा प्रयत्न नको का करायला. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जे स्वस्तात मिळतं किंवा जे फुकट मिळतं त्यावेळेला आपण प्रॉडक्ट असतो. म्हणजे असं की फेसबुक फुकट आहे, हो की नाही, यूट्यूब फुकट आहे, त्यामुळे आपण व्हॉट्सअप फुकट आहे, ट्विटर फुकट आहे, पण आता ट्विटरचे नवीन मालक म्हणतात की आता आम्ही चार्जेस लावणार आहोत, पण अर्थात ते मोठ्या कंपन्यांना लावणार आहेत. त्यावेळी तुमचं नाव, तुमची माहिती, तुम्ही टाकत असलेल्या पोस्ट, ही सगळी माहिती त्या मालकाकडे जाते. आणि मग त्यावरून तुमच्या पसंती काय, तुम्ही काय विकत घेता, तुमच्या टेस्ट काय आहेत, तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कुठं फिरून आलात, हा सगळा डेटा त्यांच्याकडे जातो. म्हणजे तुम्ही प्रॉडक्ट होता आणि आपल्याला वाटतं की मला हे सगळं फुकट मिळालं. ना आपण प्रॉडक्ट व्हायचं की नाही आपण ठरवायचं. कारण हे सगळं आता म्हणजे आता दिवसेंदिवस तर ते वाढतच जाणार आहे. आता किती चॅनल्स आहेत, मला वाटतं 100-150 चॅनल्स आहेत. OTTचे प्लॅटफॉर्म 7-8 आहेत. त्याच्यावर वेब सिरीज आहेत, फिल्म्स आहेत, डॉक्युमेंटरीज आहेत, रियालिटी शोज आहेत. हे सगळ्यामधून काय निवडायचं, म्हणजे आता सर्वात मोठी अडचण अशी झाली आहे की काय निवडायचं, सिलेक्शन कसं करायचं, सर्वात अवघड. डेटा भरपूर आहे, पण निवडायचं काय, कसं, याचं प्रबोधन आपलं. आणि तुम्हाला ज्या पद्धतीचे कार्यक्रम आत्ता आपल्याला बघायला मिळतात, ज्या पद्धतीने आणि याचंच रिफ्लेक्शन आपल्याला बातम्यात पडत आहे. म्हणजे तुम्ही बातम्या आणि सिरियल याच्यामध्ये डिस्टिंग्विश करू शकाल अशी आज परिस्थिती नाही. बातमी बघतो तेव्हा सिरियलच बघतो की काय असं वाटतं. ही मयसभा नाही का, कोण काय, म्हणजे मला आता विषय सांगितला तरी माझ्या अंगाचा थरकाप होतो की काय कुठल्या विषयावर 6-6 तास 8-8 तास 10-10 तास हे दळण दळत असतात आणि आपण पुन्हा त्याच्या समोर जाऊन बसतोच. काय झालं रे, तुला नाही वाटत असं? हे तुमच्यावर लादलं जात आहे, पण आपण याच्या विरुद्ध आवाज नाही उठवत. आपण प्रेशर ग्रुप तयार करत नाही. म्हणजे पुण्यामध्ये त्या गार्डनचं नाव बदललं म्हणून मोठा प्रेशर ग्रुप तिथे तयार झाला. अहो गार्डनचं नाव बदलणं ही फार छोटी गोष्ट आहे. इथं तुमच्या संस्कृतीवर, तुमच्या वेळेवर जो काही हल्ला होतोय त्यापासून आपलं संरक्षण करून घेण्याची जबाबदारी आपली आहे की नाही. किती पॅसिव्ह राहणार आपण. जोपर्यंत त्यांना वाटतं हे बघतायत तोपर्यंत ते तुम्हाला पिळून घेणार. आणि आपण फक्त काही दाखवतात नाही असं म्हणतो, याच्या पलीकडं काहीही करत नाही. कसा मार्ग काढणार यातून. ही मयसभा सोपी करायची असेल, किंबहुना यातून मार्ग काढायचा असेल तर एकतर आपली करमणुकीची व्याख्या बदलली पाहिजे. आपली करमणूक ही अधिक प्रगल्भतेकडे जाणारी असली पाहिजे. टेलिव्हिजन आणि इतर दृश्य माध्यमापेक्षा पुस्तकं, वेगवेगळी म्हणजे साहित्य, संगीत यासाठी आपण वेळ काढला पाहिजे. आजच मी एक चांगली बातमी वाचली. एशियाटिक लायब्ररी मुंबईची, त्या लायब्ररीनी त्यांच्याकडची काही जुनी पुस्तकं विकायला काढली
आणि कालच त्याने अनाऊन्स केली, 1 आठवड्याची मुदत दिली होती. 30 रुपये आणि 50 रुपये एवढी किंमत होती. तर ती 3 तासात खपली. माझ्या दृष्टीने ही अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे. 3 तासामध्ये हजारोंच्या संख्येनं तरुण मुलं उभी होती आणि त्यांनी तिथून ती पुस्तकं विकत घेऊन गेले. ते म्हणजे 6-7 तास तिथे उभे राहिले. म्हणजे आपल्याला काहीतरी चांगलं घडवायचं आहे, चांगलं नक्की करायचं आहे, पण हे करण्यासाठी आपण आपला वेळ काढला पाहिजे. आणि जोपर्यंत माध्यमांकडं बघण्याचा एक पॅसिव्ह दृष्टिकोन आपण जोपर्यंत ठेवतोय तोपर्यंत हे असंच घडत राहणार. बातमी म्हणजे काय असते हो? बातमी म्हणजे काय घडलंय, एकतर आपल्या देशात महत्त्वाच्या बातम्या, आपल्या राज्यातल्या, आणि अगदीच म्हणजे युक्रेन वगैरे वॉर आहे, आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या बातम्या, तेलाच्या किमती वाढल्यात, ह्या मेजर बातम्यांनी जे काही सांगितलं त्या बातम्या आपल्या आयुष्याशी संबंधित असतात, आपल्या डे टू डे लाईफशी संबंधित असतात. तुम्ही आता वृत्तवाहिन्यातली कुठलीही वृत्तवाहिनी काढून बघा, त्या वाहिन्यांमध्ये या बातम्यांचं प्रमाण 5% पण जास्त नाही आहे. आणि आपल्याला एखादं वाहिनी का आवडते? कारण तो अँकर किंवा ती अँकर दिसायला छान असते, त्याचे सेट उत्तम असतात, पण तिथली भाषा, तिथलं शुद्ध लेखन म्हणजे मी शुद्ध लेखन नाही म्हणत, प्रमाण भाषा. कारण शुद्ध अशुद्ध मी मानत नाही. कारण एखाद्याने जर गावरान ह्याच्यात बोललं तर ती त्याची भाषा आहे, ती त्याची बोलीभाषा आहे. पण जी प्रमाण भाषा आपण महाराष्ट्राने मान्य केलेली आहे त्या भाषेचे धिंडवडे उडवलेले असतात. संपादकाला त्याचं काहीही वाटत नाही. कुठल्याही पद्धतीची म्हणजे किमान रोज 10 ते 15 कॅप्शन चुकलेली असतात. वाक्याची सुरुवात कशी होती, ही बोलणारी मंडळी आहेत. या बोलणाऱ्या मंडळींना हे कळत नाही की मी वाक्याची सुरुवात कशी करायची. यामधली माझी 3-4 वाक्याची मुख्य बातमी आहे की जो गाभा आहे तो मी कसा मांडायचा, तेच शब्द. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते करतात म्हणजे बातमीदारांनी बातमीच सांगायची असते, हो की नाही. म्हणजे जे घडलंय ते सांगायचं असतं. की समजा इथं पूर आला आणि त्या पुरामध्ये 5 माणसं वाहून गेली, किंवा एसटी आणि याची धडक झाली, त्यात 2 माणसं दगावली, किंवा असं इथं जत्रा होती, त्या जत्रेला 5,000 लोक आले होते, किंवा बैलांची झुंज झाली, त्याला सरकारची परवानगी नव्हती. हे वार्ताहर त्याचं इंटरप्रिटेशन पण करतात. हे असं का घडलं असावं हे अँकरच स्टुडिओतून विचारते, हे काय याच्या मागं आहे. मग तो त्याच्या बुद्धीला झेपेल या प्रमाणात त्या बातमीचं विश्लेषण करतो, हे असं का घडलं असेल, हो की नाही. आणि मग तो एकदम असा हाय पेडेस्टलमध्ये जाऊन म्हणजे आपलं विचारवंतच होतो. तुम्ही फक्त बातमी द्यायची आहे, त्याच्यावरचं जे काही इंटरप्रिटेशन आहे त्यासाठी तुम्ही संपादकीय काहीतरी कार्यक्रम ठेवा ना. पण कुठल्याही चॅनलमध्ये तुम्ही जा, नुकती लागलेली मुलंसुद्धा एखाद्या की आता ह्या पार्टीचं पुढचं भवितव्य काय याबद्दलही बोलतात, या देशाचं भवितव्य आहे काय बोलतात. म्हणजे बातमीमध्ये बातमी आणि बातमीचं इंटरप्रिटेशन याच्यामधली लक्ष्मण रेषा कधीच त्यांनी धुवून टाकलेली आहे. जाहिरातीचं प्रमाण, गाईडलाईन अशी आहे की 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये 20 मिनिटापर्यंत जास्तीत जास्त जाहिरात, अर्थात गाईडलाईन आहे, हा रूल नाही आहे पण गाईडलाईन आहे. पण तुम्ही जर बघाल तर 1 तासाच्या कार्यक्रमात 30 ते 35 मिनिटाच्या जाहिराती असतात. म्हणजे जाहिरात कुठली आणि बातमी कुठली हे आपल्याला कळत नाही. आता तर गेल्या 2-3 वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की हेडलाईनसुद्धा स्पॉन्सर होते, हो की नाही. म्हणजे पहिली हेडलाईन सांगतात मग जाहिरात दाखवतात, मग दुसरी हेडलाईन सांगतात मग जाहिरात दाखवतात. आता हेडलाईन स्पॉन्सर व्हायला लागल्यानंतर बातमीचं काय म्हणजे सँटिटी काय राहणार. समजा एखाद्या कंपनीची स्पॉन्सरशिप आहे हेडलाईनला आणि त्याच कंपनीच्या मालकाला समजा काही फेराखाली अटक झाली, तर तुम्ही त्या अटक झाल्याची बातमी आणि त्याचे स्पॉन्सरशिप म्हणून त्याची कंपनीचं नाव दाखवणार. म्हणजे हा जो हैदोस चाललाय आपल्या डोळ्यासमोर, तो हैदोस आपण शांतपणे मूकपणे किती दिवस बघायचा, किती दिवस हे आपण स्वीकारायचं. म्हणजे मयसभा ज्यांनी तयार केली असेल ती केली असेल, पण आपण आपल्या ताकदीवर यातून बाहेर पडायला नको का. या पद्धतीचं काही होता कामा नाही. यासाठी
काहीतरी निदर्शनं म्हणत नाही मी, पण काहीतरी स्वरूपात आपली नापसंती मोठ्या प्रमाणात त्या संस्थेकडं किंवा शासनाकडं किंवा जी ऑथॉरिटी आहे त्याच्यापर्यंत पोचवण्याची गरज नाही आहे का? आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत तर ह्याचं काय होईल मला खरंच सांगता येणं अवघड आहे. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत या छोट्या पडद्यावर जे काही चालतं त्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला पटत नसून आपण मूकपणे त्या बघत असतो. रेडिओच्या बाबतीत काय झालं? रेडिओच्या बाबतीत परिस्थिती जरा बरी आहे. बरी अशी ती एवढ्यासाठी आहे की अजूनही रेडिओनी म्हणजे सरकारी रेडिओनी, आकाशवाणीनी, इतर इतर FM वाहिन्या ज्या आहेत प्रायव्हेट, मिरची वगैरे, त्यांच्याशी फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा करायला सुरुवात केली नाही. अजून त्यांनी त्यांचा जॉनर टिकवून आहेत, त्याच्यावरचे कार्यक्रम टिकवून आहेत. त्याच्यावरच्या जे काही ठरलेले क्लासिफाईड चर्चा आहेत म्हणा काही, ते टिकून आहेत. पण त्यांच्यावरही प्रेशर आहे. आता तर मध्यंतरी त्यांनी केलं होतं की 6 तासाचे कार्यक्रम हे मुंबई केंद्रावरनं सर्व महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यावर आज मला वाटतं मिनिस्टर आले होते आज, I&B मिनिस्टर, त्यांना आपल्या आमदार मेधा कुलकर्णी काही निवेदकांना जाऊन भेटल्या. कारण 6 तासाचे कार्यक्रम मुंबईहून आल्यानंतर इथं ज्यांना नैमित्तिक स्वरूपात निवेदक म्हणून काम मिळत होतं त्याच्यावर थोडा परिणाम झाला. अर्थात त्यांची रोजीरोटी हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे. तुम्हाला जर कार्यक्रम करायचे असतील तर ते त्या भागाचेच असले पाहिजेत. मुंबईतून तयार होणारे कार्यक्रम बीडमधल्या लोकांनी ऐकावेत असा तुमचा आग्रह का? हा ठीक आहे, एखादा राष्ट्रीय महत्त्वाचा कार्यक्रम असेल, एखाद्या मोठा राष्ट्रीय महत्त्वाचा कलावंत असेल, त्याचं काही वादन गायन असेल तर मी समजू शकतो. पण मुंबईहून तयार होणारा कार्यक्रम गडचिरोलीच्या माणसाने का ऐकायचा? काही पॉलिसी नावाचा प्रकारच नाही आहे. म्हणजे तुम्ही परदेशात बघितलं, युरोपमध्ये बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथं कम्युनिटी रेडिओ मोठ्या प्रमाणात आहेत. एखादी वाहिनी मेन आहे की ज्याच्यावर तुम्हाला नॅशनल न्यूज मिळतात, पण बाकी एक 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख लोकांच्यासाठीचा जो काही कार्यक्रमाचा ढाचा आहे तोच आहे. म्हणजे हे माध्यम हे कम्युनिटीसाठीच आहे. पण आपण महाराष्ट्रामध्ये दूरदर्शन एकच आहे जो 12 कोटी लोकांसाठी करतं. अर्थात नागपूरमध्ये एक उपकेंद्र आहे, पण ते बरंचसं मुंबईहून तयार होणारे कार्यक्रमच दाखवतात. म्हणजे आपल्या देशातल्या लोकांसाठी कल्चरल पॉलिसी नसल्यामुळं आणि एकूणच काय दाखवायचं याची स्पष्टता नसल्यामुळं आपण केंद्र नुसती चालवत आहे. म्हणजे आता मला आठवत आहे की मी जेव्हा दूरदर्शनला होतो तेव्हा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आम्हाला करायला मिळायचे. एक्साइटमेंट होती, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे आय एम व्हेरी मच ग्रेटफुल टू द ऑर्गनायझेशन. पण ॲट द सेम टाईम हे जे काही घडत गेलं, हे जे पॉलिसी लेवलवर घडत गेलं ते कुणालाही मान्य होण्यासारखं नाही. म्हणजे आपण नोकरी करायची म्हणून नोकरी केली, पगार मिळाले, ठीक आहे, पण पुढं आपल्या हातात एक मोठं माध्यम आहे ज्याचा थेट तरुण पिढीवर किंवा बघणाऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्याची सोशल कल्चरल व्हॅल्यू ठरणार आहे त्याच्यावरून. त्या कार्यक्रमाचा दर्जा, त्या कार्यक्रमाची यथार्थता, त्या कार्यक्रमाची संहिता याच्यावर आपण कधी विचार करणार आहोत? कंटेंट इज अ किंग म्हणतात, पण आपल्याकडे आता कंटेंटच मिळत नाही आहे लोकांना. म्हणजे आपल्याकडं चॅनल 24 तास सुरू झाले, दाखवणार काय? फार अवघड गोष्ट आहे. म्हणजे कंटेंट तयार करणं ही एक प्रतिभाशाली माणसाचं काम आहे. एक मोठी टीम पाहिजे त्याला, आणि त्या टीमनं वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या जॉनरवरचे, वेगवेगळ्या गटाला उपयुक्त ठरतील असे कार्यक्रम नित्यनियमाने देणं आवश्यक आहे. पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळं कंटेंटची वानवा, आणि कंटेंटची वानवा झाली की ही या पद्धतीची कॉम्प्रोमाइजेस होतात. वृत्तपत्रांच्या बाबतीत काय होतं? वृत्तपत्र ही आजकाल वृत्तपत्र न राहता मतपत्र झाली आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? वृत्तपत्रामध्येही तेच होतं. म्हणजे जी बातमी म्हणून द्यायची ती बातमी न देता इंटरप्रिटेटिव्ह टायटल असतं त्याचं. त्यासाठी तुमच्याकडे अग्रलेख आहेत, त्यासाठी तुमच्याकडं स्फुट आहे, त्यासाठी तुमच्याकडे इंटरव्ह्यूज आहेत. आणि काही इंग्रजी वृत्तपत्रांना तर 3-3 पहिले
थंडी वाजती म्हणून स्वेटर असतात, जाहिराती असतात, आणि मग 3 पानं झाल्यावर 4थ्या पानावर आपल्याला बातमी दिसते. काही वेळेला बातमीच्या मध्ये जाहिरात असते, कारण तो वृत्तपत्र आपल्याला 4-5 रुपयाला मिळत असतं. त्यामुळे आपल्यालाही बोलता येत नाही काही. 5 रुपयाचं वृत्तपत्र, त्यामुळे ती मध्येच डोळची वगैरे जाहिरात असते आणि मग ती बातमी आपण त्याच्या कडेकडेने वाचत जातो. ही मयसभा नाही का माध्यमाची? सिनेमांच्या बाबतीत असंच होतं. चांगल्या सिनेमांना थिएटर्स मिळत नाहीत आणि मॅनेज जे सिनेमे करतात त्यांना 3-4 स्टार मिळतात. ते स्टार वृत्तपत्रामध्ये खाली छापून येतात परीक्षणाच्या खाली, आणि मग त्याला गर्दी होते. आणि चांगले सिनेमे मात्र निर्माते खूप कष्ट करून पैसे कसे तरी गोळा करून, अप्रतिम मराठी सिनेमे आपण तुम्ही लोकांनी पाहिले असतीलच, कुठं ना कुठं संधी मिळाली असेलच, पण त्यांना थिएटर मिळत नाही. म्हणजे त्यांना कुठंतरी स्पर्धेत बक्षीस मिळतं बरं का, कुठंतरी दिल्लीला किंवा आंतरराष्ट्रीय बक्षीस पण मिळतं, पण थिएटर नाही. कोर्ट नावाचा सिनेमा होता, त्याला खूप आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, पण तो सिनेमा बघायला मी गेलो होतो सिटी प्राईडला. 6 का 7 माणसं होती. तो मालक म्हणला मी थिएटर शो चालवणार कसा? पण आपण असं काहीतरी वेगळं समृद्ध करणारं, ज्याच्यामध्ये संहिता आहे, विचार आहे, दिग्दर्शकाची काहीतरी भूमिका आहे, असं आपण तरी म्हणजे जेवढ्या संख्येनं ते वाढेल ना, तुमच्यासारख्या सुजाण प्रेक्षकांकडून, तुमच्यासारख्या सुजाण श्रोतृ वर्गाकडून जर त्या माध्यमातल्या चांगल्या चांगल्या गोष्टीला जर पाठिंबा मिळाला, चांगल्या चांगल्या गोष्टी जर म्हणजे याला रिस्पॉन्स मिळाला आणि ज्या योगे त्यांना काही की बऱ्यापैकी त्यांनी केलेला खर्च निघून आला, तर परिस्थिती बदलू शकते. शेवटी आपण पॉवर आहोत, सोसायटी म्हणून आपण पॉवर आहोत, पण कलेक्टिव्ह पाहिजे. कलेक्टिव्ह या अर्थाने पाहिजे की आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये एक ज्याला म्हणता येतील की चोखंदळपणा पाहिजे, खूप वेगळ्या लेव्हलवर त्यावर विचार करता येईल अशा पद्धतीची प्रोसेस करता आली पाहिजे. पण असं होत नाही. नाटकांच्या बाबतीत काय होतं? नाटकांच्या बाबतीतही हेच होतं. ढाणढाण नाटकं जोरात चालतात. माझं ती चालण्याबद्दल अजिबात नाही, चालावेत, शेवटी त्यांचं पोट आहे, ते प्रोड्युसर आहेत. पण आपण ज्या चांगल्या संहिता आहेत, चांगलं प्रोडक्शन आहे, म्हणजे शनिवार पेठेमध्ये सुदर्शनमध्ये, किंवा आता आमचे प्रदीप वैद्य म्हणून मित्र आहेत, ते SNDT समोर ते एक नाटकाचं एक छोटं थिएटर चालवतात. त्या बिचाऱ्याला आत्तामध्ये 2-3 दिवसापूर्वी ते प्रयोग करता आले नाहीत, काही आर्थिक खेळाला असेल माहीत नाही मला, पण त्यांना आपण थोडीशी तरी पाठबळ द्यायला हवं. त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी नाही, त्यात आपली समृद्धी, म्हणजे आपणही त्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणून मला वाटतं की साहित्य असो, रेडिओ असो, नाटक सिनेमा असो, किंवा ही चॅनल्स असोत, या सगळ्या मयसभेत आपला पाऊल नेमकं आगीवर पडणार नाही किंवा पाण्यात बुडणार नाही, याची जर आपण काळजी घेतली तर कदाचित जे काही आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यात सुधारणा होईल. ज्या गोष्टी आपल्याला हव्यात त्या पद्धतीनं आपल्यासमोर सादर होतील आणि एक चांगला दृश्य अनुभव आपल्याला घेता येईल. तुम्हाला काय वाटतं? मी म्हणतोय त्याच्यात काही तथ्य आहे की नाही? हे सगळ्यांच्या बाबतीत होतंच. म्हणजे उत्तम कार्यक्रम किती प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात? म्हणजे उत्तमचा प्रत्येकाची रिलेटिव्ह हे आहे, मी मान्य करतो, पण उत्तमची आपली व्याख्या तयार झाली पाहिजे. उत्तम स्क्रिप्ट म्हणजे उत्तम भाषा, उत्तम विचार, वेगळ्या पद्धतीनं मांडलेला विचार, त्याला योग्य अभिनय, त्याला योग्य तांत्रिक पर्यावरण म्हणजे साऊंड, लाईट, शॉर्ट साईजेस. कारण टेलिव्हिजनमध्ये सुद्धा ग्रामर आहे हो. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की आपण एक शब्द, हो की नाही, किंवा एक अल्फाबेटचा एक शब्द, मग शब्दाचं एक वाक्य, वाक्याचा परिच्छेद आणि परिच्छेदाचा लेख, तसं व्हिडिओमध्ये पण आहे.
विजिबलमध्ये एक फ्रेम आहे, त्या फ्रेमचा सगळा एक 4-5-6 फ्रेमचा मिळून एक शॉट होतो. 2-3 शॉट एकत्र केले की त्याचा सीन होतो आणि 5-6 सीन एकत्र केले की त्याचा प्रोग्राम होतो. त्यामध्येही ग्रामर आहे. म्हणजे हे ग्रामर तर शॉर्टच्या साईजेच पडलं आहे, पण सिनेमा हे एक मोठं व्हिज्युअल ग्रामर आहे, एक मोठी व्हिज्युअल ट्रीट आहे. त्यात वेगवेगळे शॉर्ट साईजेस, वेगवेगळ्या पद्धतीनं केलेले लाईट्स. फिल्म आर्काइव्हचे कोणी मेंबर आहेत की नाही मला माहीत नाही, पण अप्रतिम सिनेमे तिथे बघायला मिळतात. वेगळ्या ढाच्याचे, वेगळ्या प्रवाहातून येणारे सगळ्या कथा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत असतात. त्याचं पेसिंग कदाचित आत्ताच्या ढॅन युगाशी जुळणारं नसेल, पण ते आपल्या मनाशी नक्की तार जुळणारं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा जर आपण नीट विचार केला आणि सर्वात सोपा उपाय काय माहिती आहे का, आपल्या ह्याच्यात आता सॉफ्टवेअरचं आहे, एक विवेकाचं सॉफ्टवेअर आपण टाकायचं सगळे कार्यक्रम बघताना, की हा कार्यक्रम मी बघतोय तो खरंच का बघतोय, मी टाइमपास म्हणून बघतोय की माझी खरंच छान करमणूक होती म्हणून मी बघतोय. प्रामाणिकपणे बघा आणि तुम्हाला आवडत असेल तर जरूर बघा. माझा अजिबात त्याला विरोध नाही आणि असायचं कारणही नाही आणि मी कोण विरोध करणार. पण आपल्याला जे मिळतं आहे त्याच्यापेक्षा चांगलं मिळण्याच्या लायकीचे आपण आहोत, आपण अधिक चांगलं घेण्याचे डिझर्विंग आहोत, असं प्रत्येकाला मला वाटतं प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याने नक्की यावर विचार करावा. आणि काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देतो. नाही येत. धन्यवाद.